कसं निजाम सुलतानाने माँसाहेब जिजाऊंच्या 3 भावांना आणि वडिलांना धोक्यानं मारलं होतं। जिजाऊंचे वडील लखोजीराव जाधव हे निजामशाहीत सरदार होते। एके दिवशी निजाम सुलतानाने लखोजीराव आणि त्यांच्या 3 मुलांना म्हणजेच आचलोजी, रघुजी आणि दत्ताजी यांना दौलताबाद किल्ल्याजवळ एका छावणीत बोलावलं। त्यांना सांगण्यात आलं होतं की निजामाचा हा बुलावा त्यांना सन्मान बहाल करण्यासाठी आहे, पण मुळात हे एक षड्यंत्र होतं त्यांना जीवे मारण्याचं। दरबारात पोहोचताच निजामाच्या सैनिकांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला। लखोजीराव, त्यांची 3 मुलं आणि नातू निशस्त्र असल्यामुळे तिथेच मारले गेले। एकाच कुटुंबातील 5 जणांची निजामाने हत्या केली होती। या घटनेमुळे जिजाऊ माँसाहेबांना मोठा धक्का बसला आणि हेच मुख्य कारण होतं की माँसाहेब जिजाऊंनी स्वराज्याचं स्वप्न बघितलं। त्यांनी आपल्या मुलाला म्हणजे शिवरायांना लहानपणापासूनच राजकारणाचे धडे दिले। त्यांच्या वडिलांची आणि भावाची निशस्त्र असल्यामुळे हत्या करण्यात आली होती। त्यामुळे जिजाऊंचा शिवरायांना हाच सल्ला होता की कधीही निशस्त्र जाऊ नका। त्यामुळेच अफजल खानासोबत जेव्हा भेट ठरली होती तेव्हा शिवरायांनी हातात बिचवा लपवून नेला होता, म्हणूनच शिवरायांचा जीव सुद्धा वाचला।